आणि आता आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूया। विधानसभा निवडणुकांसाठी राज ठाकरे यांचा स्वबळाचा नारा। मनसे 250 ते 250 जागा लढवणार। पदाधिकारी मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांची मोठी घोषणा। लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र राहिले असते तर आज दोन्ही पक्ष टिकले असते। मनसे पदाधिकारी मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांचा अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांना टोला। मला माझे लोक काहीही करून सत्तेत बसवायचे आहेत। राज ठाकरे यांचा पदाधिकारी मेळाव्यामध्ये निर्धार। मनसे निवडून येणाऱ्यांनाच तिकीट देणार। 1 ऑगस्ट पासून राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा। इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी श्याम मानव प्रचार करणार। पुरोगामी संघटनांसोबत विधानसभा निवडणुकीसाठी 500 प्रचार सभा घेणार। जरांगे यांचा फडणवीसांबाबतचा गैरसमज सरकारने दूर करावा। जरांगे पाटलांसोबत निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याबाबत 9 तारखेला ठरवू। बच्चू कडूंची माहिती। मोदी सरकार आल्यापासून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयोग। एकनाथ शिंदेंवरील प्रयोग अनिल देशमुखांवर केला असावा। नाना पटोले यांचं विधान। राज्याला पूरस्थिती नियंत्रणाबाबत निधी नाही। अनिल देशमुखांनी सांगितलं ते खरं। मोदी फडणवीस आल्यापासून डर्टी पॉलिटिक्स सुरू। संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। फडणवीसांकडे जे पुरावे आहेत ते त्यांनी जगजाहीर करावेत। माझ्याकडे सुद्धा पेन ड्राईव्ह आहे। वेळ आल्यावर मी पुरावे दाखवणार। मला चॅलेंज केलं तर पुरावे वेळेनुसार जाहीर करणार। अनिल देशमुख यांची फडणवीसांना टीका। जरांगे काहीही आरोप करतील तर आम्हाला देखील मर्यादा सोडावी लागेल। राजकीय भूमिका घ्याल तर सडेतोड उत्तर दिलं जाईल। फडणवीसांनी आरक्षण दिलं त्यांना काहीही बोलतात आणि ज्यांनी आरक्षण टिकवलं नाही त्या पवार आणि ठाकरेंवर चक्कार शब्द नाही। शेलार यांचा जरांगेंवर हल्लाबोल।